नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? नाही. वेल, संजय दत्त यांनी जरी नाही म्हटलं असेल तरी आय होप एव्हरीबडी इज डुईंग वेल अँड गुड. तर मित्रांनो, नुकताच एका अशा पॅन इंडिया मूवीचं ट्रेलर रिलीज केले गेले, ज्या मूवीमध्ये आपण आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या प्रवीण विठ्ठल तरडे यांना बघणार आहोत. ते या मूवीमध्ये एका मुख्य खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत आणि त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत म्हणजेच लीड हिरोच्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला दिसणार आहेत देव गिल हे ऍक्टर. तर मित्रांनो, देव गिल हे एक साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधील खूप नावाजलेलं आणि प्रसिद्ध असं नाव आहे. आपणही म्हणजेच महाराष्ट्रातील जनताही त्यांना त्यांच्या चेहऱ्याने तोंडी त्यांना नक्कीच ओळखतो, पण त्यांच्या नावाने आपण त्यांना ओळखत नसू. पण जेव्हा आपण त्यांनी ज्या मूवीमध्ये काम केलंय त्या मूवीचं नाव ऐकू तेव्हा त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. मी गोष्ट करतोय एका अशा मूवीची ज्यामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकार केली होती आणि त्या मूवीचं नाव आहे मगधीरा. SS राजामौली यांनी तो निर्देशित केलेला मूवी होता आणि त्या मूवीमध्ये लीड कॅरेक्टरमध्ये होते राजकुमार. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया. सॉरी, राजकुमार नाही, रामचरण. लीड ऍक्ट्रेस होती काजल अग्रवाल आणि निगेटिव्ह लीड कॅरेक्टरमध्ये होते देव गिल, जे या अहो विक्रमार्का या मूवीचे हिरो आहेत, मेन कॅरेक्टर आहेत. तर मित्रांनो, हे देव गिल जेव्हा या मूवीचं अहो विक्रमार्का या मूवीचं प्रमोशन करायला पुण्यामध्ये आले होते तेव्हा मला त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली होती आणि मी त्यांच्यासोबत काहीही प्रिपरेशन नसताना जवळपास 5 ते 6 मिनिट संवाद साधू शकलो आणि ही खरंच एक अनपेक्षित अशी भेट होती आणि इट वॉज अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. ते खूप हंबल आणि 46 वर्षाचे असताना देखील त्यांची एनर्जी आणि ते असं वाटत नव्हतं की ते 46 वर्षाचे आहेत. 25-30-35 तरुणांपेक्षाही ते खूप तरुण दिसत होते. सो आणि मी त्याबद्दल त्यांना कॉम्प्लिमेंटही दिलं. तो एक्चुअली मुझे आपसे पूछना है कि आपका एक्सपीरियंस कैसा रहा मराठी फिल्म में काम करने का? पहिले पिक्चरचं नाव काय, जोरात सांगा, जोरात जोरात. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, हे सिनेमा जितके पण महाराष्ट्रीयन आहेत त्यांना लई गर्व, बहुत प्राउड फील होना. और दूसरी बात यह है कि हमारे प्रवीण तरडे जो कि पुणे और मराठी फिल्म इंडस्ट्री बहुत ही बड़े मतलब सुपरस्टार है वो भी, तो इस वजह से एक और एक्साइटमेंट है. और तो एक्चुअली मुझे आपसे पूछना है कि आपका एक्सपीरियंस कैसा रहा? ये एक सिपाही की कहानी है और इसमें तुम सबका लाड़का, खास करके प्रवीण तरडे, जो सब लोग पूना में उसको बहुत प्यार करते, वो उसका प्रेजेंटेशन कुछ अलग ही है. मतलब तुम ऐसा प्रेजेंटेशन किसने देखा ही नहीं है. और ब्रदर, खास करके मैं आपको, व्हाट्स योर नेम? श्रीकांत, थैंक्स फॉर ऑल द लव. आई जस्ट वांट टू टेल यू, दिस इज लाइक मराठी का बाहुबली, दिस फिल्म अहो विक्रमार्का, जो 30 अगस्त को आने वाला. So I have done research as well. So this movie is from the assistant director of RRR and Bahubali. So definitely we can expect the same kind of energy and presentation from this movie as well. तो तर तुम्हाला मला एक विचारायचं आहे, मराठीमध्ये पुण्यामध्ये तुमचा पहिलाच एक्सपिरियन्स असणार बरोबर? हो हो. तर तुम्हाला ऍक्च्युली मराठीमध्ये काम करून कसं वाटतंय, पर्टिक्युलरली पुण्यामध्ये? मराठीमध्ये ना मला लई प्राऊड फील होतं की मी हे पहिली फिल्म पुण्यात बनवली अँड विथ साऊथचे बोलते ना सबसे बडे टेक्निशियन्स मराठीमध्ये मी इन्व्हॉल्व केलं आहे. हे मलाही नाही, इनफॅक्ट अख्ख्या महाराष्ट्राला लई प्राऊड फील होणार. एक्झॅक्टली. 30 तारखेनंतर. आणि सर, तुमचा फॅन जो आहे, म्हणजे तुमचं जे काम होतं मगधीरा मूवी, 2009 मूवी, आय डोंट रिमेंबर द एक्झॅक्ट इयर, पण 2009चा मूवी आहे हा. आणि मगधीरा पासून तुमचा जो तुमची जी ऍक्टिंग होती त्या पिक्चरमध्ये. एक सेकंड श्रीकांत. येस. श्रीकांत, आपने मगधीरा कितीदा पाहिलं पहिले हे सांगा. खूप वेळेस पाहिला. तो पण त्यावेळेस डीव्हीडी असायची. त्यावेळेस डीव्हीडी असायची त्यावेळेस. काय कुणासाठी पाहिलं? हिरोईनसाठी पाहिलं का, हिरोसाठी का, विलन साठी? किसके लिए देखा? मी तो मूवी बघितला त्या ऍक्शन सीन साठी. तो ब्रिज वरून जेव्हा तो ऍक्शन सीन होतो. एक्झॅक्टली. काजलचा फॅन नाही ना? आहे का? ठीक है. सो आई वाज जस्ट जोकिंग. बट इफ जिसने भी मगधीरा बहुत बार देखा है वो अहो विक्रमार्का भी बहुत बार देखेगा. बरोबर. ऑलराइट. माझं ऍक्च्युली एक चॅनल आहे मराठी
मी हिंदी आणि मराठी दोनों मूवीज में रिव्यू करता हूँ. मेरा यूट्यूब पे चैनल है CSR मूवीज नाम से. तो डेफिनेटली आय बी रिव्ह्यूइंग दिस मूवी एज वेल इन बोथ मराठी अँड हिंदी. तर त्यासाठीच मी खूप एक्साइटेड होतो तुम्हाला भेटायला पण. फॉर द एज ऑफ 46 यू आर लुकिंग क्वाइट यंग. I am young. Yes, you are definitely young. I don't see. I mean, that's why I'm fan of yours as well. Thank you. तर मित्रांनो एक प्रमोशन करू इच्छितो. मिस्टर देवगिल, प्रवीण तरडे आणि सयाजी शिंदे यांचा नवीन चित्रपट येत आहे. त्याचं नाव आहे अहो विक्रमार्का. तर तुम्ही सगळ्यांनी हा चित्रपट तुमच्या फॅमिली सोबत जाऊन जवळच्या चित्रपटगृहात नक्कीच पाहायला विसरू नका बरं का. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू मिस्टर देवगिल. Thanks, Shrikant. Yeah, thank you. So yeah, it was really great sharing stage with Mr. Devgil. पण सध्या तरी आपण अहो विक्रमार्का या मूवीचं ट्रेलर आणि त्याची रिॲक्शन या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो दिस इज श्रीकांत आणि तुम्ही बघत आहात CSR मूवीज. चला या मूवीचं ट्रेलर आपण बघूया मराठीमध्ये. अहो विक्रमार्का मराठी. 1 2 3. पोलिसाचा रुबाब कसा असतो बघायचंय तुम्हाला. देवगिरीचं प्रोडक्शन आहे. ओके. IPSचे कॉन्टेक्ट दाखवले मिस्टर देवगिल. तुझ्या डोक्यावर 2 शिंगे आहे म्हणून कानात वारं शिरल्यासारखं कुणालाही मारशील. अरे मिशा आहेत म्हणून हा असा दाव हो आहे. हो विषयात म्हणतात. रंग असती तर डायरेक्ट घाव घातला असता. हा बिलाल भाई हे जरा येड प्रकरण आहे. हिरो एका विलेन मलाच कळत नाहीये. ते सोडीची नाहीये. फक्त या मुलाचे वडीलच नाही इन्स्पेक्टर. या वस्तीतली सुमारे 1200 लोक गायब आहेत. प्रोडक्शन तर चांगलं दिसतंय. कोणी पळायची हिम्मत केली त्याचं मरण याहूनही भयानक होईल सांगून ठेव. प्रवीण तरडे काय दिसतोय. वा वा लग्न कर. ग्रेट. इकडे गेलेला कुणीही माणूस जिवंत परत येईल असं नाही वाटत. तेजस्विनी पंडित पण आहे या मूवीमध्ये. आईस तेजस्विनी पंडित. बाहुबलीमध्ये अनुष्का शेट्टी कॅरेक्टर दिसतंय ऍक्च्युली तेजस्विनी पंडितचे. अरे या युनिफॉर्म मध्ये माझ्यापेक्षा मोठा राक्षस कोण आहे ना. तू असुराच्या जबड्यात हात घातलाय. असुर असू दे नाहीतर अनाकोंडा किंवा त्याचा बाप जरी आला ना. मराठीमध्ये डबिंग थोडीशी कशी वाटते पण ऍक्शन जबरदस्त दिसतंय. ऍक्शन मात्र जबरदस्त आहे. मासी मूवी असणार आहे गाईज. मासी एकदम पेटा त्रिकोटी. ऍक्शन परफेक्ट. ओके 30 ऑगस्टला हा मूवी रिलीज होणार आहे. बरं गाईज ट्रेलर फुल ऑन मास मूवी आहे. फुल ऑन मास मूवी. पेटा त्रिकुटी हे या मूवीचे डायरेक्टर आहेत आणि तुम्हाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की ते असिस्टंट डायरेक्टर होते RRR बाहुबली या मूवीचे. सो डेफिनेटली प्रोडक्शन आणि बजेट पण मूवीचं चांगलंच दिसतंय भरपूर. कुठेही असं ते वाटत नाही की तडजोड केली बजेट सोबत. ऍक्शन सिक्वेन्सेस कुठेही कमकुवत दिसत नाहीये. फुल ऑन ऍक्शन मूवी असणार आहे. प्रवीण तरडे यांचं कॅरेक्टर वा काय त्यांचं कॅरेक्टर असुरा नावाचं कॅरेक्टर मे बी असणार आहे आणि ते मला खरंच प्रॉमिसिंग वाटतं खूप. आणि मराठी एक इतका तगडा ऍक्टर आहे तो आहेत ते सॉरी प्रवीण विठ्ठल तरडे आणि एवढ्या पॅन इंडिया मूवीमध्ये त्यांना मुख्य खलनायकाची भूमिका मिळणं ही डेफिनेटली एक खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्यासोबत तेजस्विनी पंडित देखील मला या मूवीमध्ये दिसली आणि ट्रेलरमध्ये दिसली आणि त्यांचं कॅरेक्टर मला जरा ना बाहुबली आणि बाहुबलीमध्ये नाही का अनुष्का शेट्टीचं कॅरेक्टर होतं ते आईसारखं आणि तिला बांधलेलं असतं. ती कैदमध्ये असते भल्लाल देवाच्या आणि तसं जसं की भल्लाल देवाला सांगत असते की तुझा अंत आता जवळ आला आहे वगैरे वगैरे तसा फीलच आणि सेम तसा डायलॉग आहे या मूवीमध्ये तेजस्विनी पंडित यांचा आणि तसाच फील आला त्यांना बघून. आणि
पुण्यामध्ये या मूवीचं शूटिंग झालेलं आहे. मोस्टली साऊथची टीम असणार आहे, पूर्ण डिरेक्टर साऊथचा आहे. सो डेफिनेटली ट्रीटमेंट तशीच असणार आहे. आणि जर तुम्हाला तशी मूवीज आवडत असतील तर हा मूवी देखील तुम्हाला नक्कीच आवडेल. पॅन इंडिया मूवी असणार आहे. हिंदीमध्ये, तमिळ, तेलुगू, कन्नडा यासोबतच हा मूवी मराठीमध्येही रिलीज होतोय. सो पहिला असा मूवी असणार आहे जो एक पॅन इंडिया मूवी आहे आणि तो मराठीत पण रिलीज होतोय. आणि याचं कारण मला वाटतंय प्रवीण तरडे यांची मराठीमध्ये असलेली फॅन फॉलोईंग. तर त्यांना हा चित्रपट मराठीमध्ये प्रदर्शित करणं मला वाटतं भागच होतं. त्यांच्यासोबत तेजस्विनी पंडितही आहे आणि सयाजी शिंदे मला या ट्रेलरमध्ये कुठे दिसले नाहीत, पण असं ऐकायला मिळालं की त्यांचीही या चित्रपटामध्ये भूमिका असणार आहे. त्यांनी तर यापूर्वी काम केलंच आहे साऊथ मूव्हीजमध्ये. सो ही त्यांचं या चित्रपटात, साऊथ चित्रपटामध्ये काम करणं काही नवीन नाहीये. पण प्रवीण तरडे आणि तेही थेट मुख्य खलनायकाच्या भूमिकेत, आणि तीही एवढी दमदार खलनायकी भूमिका त्यांचं दिसतंय, खलनायकी पात्र दिसतंय. सो येस, आय एम रिअली वेटिंग फॉर दिस मूवी. 30 ऑगस्टला हा मूवी येणार आहे. सो लेट्स सी व्हॉट इट ऑफर्स टू द ऑडियन्सेस आणि कसा हा मूवी ठरतो, हिट की फ्लॉप. लेट्स सी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि पाहत राहा CSR मूव्हीज. तोपर्यंत टाटा.